घरच्या काम बाहेरच्या काम या दोघीच्या डबल बर्डन सुद्धा असतो. पण अनेक महिला मॅम आहेत ज्यांना सपोर्ट नसल्यामुळे त्यांनी स्वप्न थांबवलेत, यांच्यासाठी काय सांग? स्वप्न बघणे कधीही थांबू नये. अनेकदा आपल्याला वाटते फॅमिलीसाठी सॅक्रिफाईस केले तर हे सगळी महिला करतात म्हणून आपण करत चालतो. त्यावेळी घरची महिला प्रसन्न नसते, सुखी नसते, त्यावेळी तो परिवार सुद्धा प्रसन्न आणि सुखी होऊ शकत नाही. नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं स्मार्ट मराठीमध्ये. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं होतं की मासियाचा फोकस 2.0 वुमन एंटरप्रेन्योरशिप कॉन्फरन्स 2026 होते आणि याच्या निमित्तानेच निधी मॅम गेस्ट होत्या. मॅम, खूप छान तुमचं इन्स्पायरिंग स्टोरी तर आम्ही ऐकलीच, पण प्रेक्षकांना आज काय सांगाल? महिला दिनाच्या निमित्ताने तुम्हाला काय वाटतं की महिलांनी नेमकं कसं असलं पाहिजे? सर्वात प्रथम सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिवसाची खूप खूप शुभेच्छा. मासियाच्या जे फोकस 2.0 चॅम्पियनिंग विमेन ऑन्टरप्रिन्युअरशिप कॉन्फरन्स होता, इथे येऊन मला खूप आनंद झाला. इथे जे महिलांनी एक्झिबिशन तयार केलेली आहे ती सुद्धा मी बघितली आणि त्याच्यामध्ये सेवा क्षेत्र, उत्पादन क्षेत्राची अनेक महिलांनी त्यांचे विविध स्टॉल लावलेले आहेत. महिलांना ऑन्टरप्रिन्युअरशिपमध्ये येण्यासाठी अनेक अडचणी असते. विशेष रूपे घरच्या काम बाहेरच्या काम या दोघीच्या डबल बर्डन सुद्धा असतो. पण मला वाटते की जरी आपल्या देशाला 2047 विकसित भारतच्या स्वप्न पूर्ण करायचे तर तोपर्यंत पूर्ण होणार नाही जोपर्यंत महिला लीडरशिपमध्ये फक्त MSME मध्येच नाही पण कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सुद्धा लीडरशिप पोझिशनवर जाणार आणि याच्यासाठी खूप अडचणी येणार, खूप फेलियर सुद्धा आपल्याला भेटणार. पण तरीही सर्व महिलांनी स्वप्न बघणे कधीही थांबू नये आणि त्यांनी प्रयत्न करत राहावे. आज किंवा उद्या नक्कीच यश सगळ्यांना मिळेल आणि आपला देश अमृतकाळमध्ये सुद्धा प्रवेश करेल. धन्यवाद. नक्कीच मॅम, अजून एक लास्टचा प्रश्न विचारते की तुम्ही म्हणतात जर अडचणी असतील त्यावेळी सुद्धा तुम्ही त्याच्यावर मात करून पुढे जा, अडचणी नसतील, फॅमिलीचा सपोर्ट असेल तरी जा, सपोर्ट नसेल तरी जा. अनेक महिला मॅम आहेत ज्यांना सपोर्ट नसल्यामुळे त्यांनी स्वप्न थांबवलेत, यांच्यासाठी काय सांग? सपोर्ट नसतो त्यावेळी आपण स्वतःला खूप एक बंधनात ठेवून राहून जातो. अनेकदा आपल्याला वाटते फॅमिलीसाठी सॅक्रिफाईस केले तर हे सगळी महिला करतात म्हणून आपण करत चालतो. पण कुठेतरी ती महिला स्वतः सुद्धा खूप दुखी होऊन जाते आणि ज्यावेळी ती दुखी होते त्यावेळी त्यांचे परिवार सुद्धा दुखी होते आणि आपण ज्याच्यासाठी सॅक्रिफाईस करतो त्यांना सुद्धा सुख देऊ शकत नाही. आणि ज्यावेळी घरची महिला प्रसन्न नसते, सुखी नसते, त्यावेळी तो परिवार सुद्धा प्रसन्न आणि सुखी होऊ शकत नाही. म्हणून महिलांनी खूप जास्त सॅक्रिफाईसवर भर देण्याऐवजी जरी सेल्फ केअर, सेल्फ लव्ह, सक्सेसवर भर दिला तर नक्कीच त्यांच्या परिवाराला सुद्धा केअर, लव्ह आणि सक्सेस भेटेल. थँक्यू सो मच मॅम, थँक्यू.